नमस्कार मंडळी, कलियुगातील गोष्टी या आपल्या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन आलो आहे. ही गोष्ट वेगळी असली तरीही ती सत्य आहे. मित्रांनो, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये विचार केला तर लग्नासाठी मुलगी मिळणे खूपच कठीण झाले आहे. अशातच मित्रांनो, दोन सख्या भावांनी एकाच मुलीशी लग्न केलं आणि जी काही घटना घडली ती मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. सविस्तर घटना ऐकण्यापूर्वी मित्रांनो, अजूनही जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा. दोन सख्खे भाऊ लग्नासाठी मुलगी शोधत होते आणि अशातच त्यांना सविता नावाची एक मुलगी पसंत पडली. मुलगी पसंत पडल्यानंतर त्या दोघांनाही आईवडिलांनी त्या दोघांचंही लग्न सविता सोबत लावून दिलं. लग्न तर झालं, परंतु मधुचंद्राची रात्र आली. मधुचंद्राच्या रात्री त्या दोघांनीही सविता सोबत 5 तास शरीर संबंध ठेवले आणि ती बेशुद्ध पडली. सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिला असं वाटत होतं की ही गोष्ट कोणाला तरी सांगावी, परंतु सांगणार कोणाला? आई वडिलांना सांगणं तर चुकीचं वाटत होतं आणि हे रोजच चालू झालं. अशातच तिला दिवस गेले आणि 2 जुळी मुले झाली. मुले झाल्यानंतर तिला असं वाटू लागलं की माझी मुलं शिकून सवरून मोठ्या पदावर लागतील आणि मला या त्रासातून मुक्त करतील. मित्रांनो, गावातील लोकांना खूप आश्चर्य वाटायचं, कारण 2 भावांनी मिळून एक बायको केली होती आणि हे एकत्र राहतात कसे? कारण आपण पाहतो की वाद विवाद भांडणे वगैरे होतात, परंतु ह्यांच्या घरात शांतता होती. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये मांडा. मित्रांनो, ही कथा सांगण्यामागे आपलं कोणाचंही मन दुखवणे किंवा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही, परंतु जे काही सत्य आहे ते जगासमोर आणणे हे आपलं काम आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.